जय शिवराय, जय भीम, जय लवजी। 8 सप्टेंबरला 3 दिवसाच्या दौऱ्यावर भारताचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते माननीय खासदार राहुलजी गांधी हे 3 दिवस दौऱ्यावर होते। त्यांची वेगवेगळी कामं ठरवली होती। त्यात एका ठिकाणी ते कार्यक्रमामध्ये त्यांचं आरक्षणाबद्दल काय म्हणणं आहे हे त्यांनी सांगितलं, परंतु ह्या RSSच्या विचारांचा जो BJP पक्ष आहे त्यांची जी सोशल मीडियाची जी लोक आहेत त्यांनी त्यातले क्लिपिंग सगळ्या कट केल्या आणि जे त्यांना पोषक आहे त्यांना पोषक वातावरण तयार होईल ह्याच्यासाठी त्यांनी ती क्लिप एडिट केली आणि ती फक्त वेगळी दाखवली आणि त्यांनी असं दाखवण्याचा प्रयत्न केला की खरंच काँग्रेसचा, खरंच राहुल गांधींचा या भारतातल्या दीन दलित गोरगरीब जनतेसाठी काय विचार ते त्यांनी लगेच सांगून टाकलं की त्यांना आरक्षण बदलायचे। अहो, त्यांनी आरक्षण काय बदलायचं, कसं बदलायचं ह्याचं सगळ्यात चांगलं जर उदाहरण कोणी दिलं असेल ते जे आरक्षणासाठी, संविधानासाठी ज्यांनी आपलं आयुष्य म्हणजे ओतलं त्याच्यामध्ये, त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, त्यांचे वंशज ह्यांनी त्यांच्या त्या 8 मिनिटाच्या क्लिपमध्ये त्यांनी सगळं सांगितलं की राहुल गांधींनी आरक्षणाला विरोध केला नाही, पण ते आरक्षण कसं असावं आणि ते आरक्षण कधी लागू करण्यात यावं हे त्यांनी सांगितलं। म्हणजे ते आरक्षणाच्या विरोधात नाही, आरक्षणाच्या बरोबर आहेत हे त्यांनी सांगितलं। त्याच्यामुळं त्या बाबतीत मी त्यांना सॅल्यूट करतो की खरंच तुम्ही डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांचे जे विचार आचार आहेत ते तुम्ही जनतेसमोर हे दीनदलित गोरगरीब मागासवर्गीयांपर्यंत पोहोचवत आहे, ही चांगली गोष्ट झाली। त्यासाठी सगळ्या BJPच्या लोकांनी भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आगडोम केला, सगळीकडे बॉम्ब मारल्या, पण ॲक्च्युअल काय परिस्थिती हे आल्यानंतर कुणी बोलायला तयार नाही। आणि तेच परवा जेव्हा भारताच्या संविधानामध्ये, घटनेमध्ये अशी तरतूद आहे की भारताचे पंतप्रधान, भारताचा सरन्यायाधीश एकत्र कधी येत नाही, कुठल्या कार्यक्रमातसुद्धा ते सार्वजनिक कार्यक्रमसुद्धा ते येऊ शकत नाही, हे घटनेमध्ये संविधानात लिहिलेलं आहे। परंतु भारताच्या सरन्यायाधीशांच्या घरी गणपती पूजण्यासाठी भारताचे जे शेठजी आहेत, जे पंतप्रधान आहेत, ते मस्त धोतर लुंगी घालून तिथं जाऊन तिथं दर्शन केलं। ह्याच्या बाबतीत RSSच्या विचारांचा जो BJP पक्षातले कार्यकर्ते, तुम्ही राजकारण करता ना तर संपूर्ण राजकारण स्वच्छ करावं आणि तुम्ही कुणी एक नाही बोलले नाही त्या बाबतीत, कुणाची चर्चा नाही, तुमच्या प्रवक्ता कोणी आला नाही, तुमचं कोणीच आलं नाही, कोणी त्याच्यावर बोललं नाही। हां, असा दुट्टप्पे भनका हे लक्षात ठेवा। आमच्या सगळ्या दीनदलित गोरगरीब मागासवर्गीय जनतेला, मुस्लिम समाजाला, आदिवासी समाजाला सगळे कळलेले की फक्त जर कोण तारणारा असेल तर काँग्रेस पक्ष आणि त्याच्याबरोबरचे जे महाविकास आघाडीचे जेवढे घटक पक्ष आहेत हेच तारू शकतात। त्यावेळी लक्षात ठेवा, यावेळेस काही झालं तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे आणि महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री करायचं आहे, हे लक्षात ठेवा। जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र।